पण काढलं आणि पाऊस यायला लागला. नाही नको, पाऊस आला. काय करायचं? ओके गाईज, तुमचा भाऊ झाला एकदम फुल पॉवर रेडी. बघा जंकी वँकी टोपी घातलीये, पण जाऊ द्या, बरी बरी वाईट आहे. आता आपण चाललोय कुठं कुठं चाललोय का? शिवनेरीला. वेट, पहिला स्पॉट आहे आपला. कोणता स्पॉट आहे पहिला? हसायचा स्पॉट नाहीये. स्पॉट कोणता विचारतोय? घर घर हे घरून निघालोय. आता स्पॉट कोणता आहे? शिवनेरी. बोल. मला बोलत नाही. तर पहिला स्पॉट आहे आपला शिवनेरी. तर निघूया. आपली बाईक फुल पाव. माझी मावशी बघा किती भारी आहे. जर्किंग वर जर्किंग, कोट बीट. कस काय मावशी? क्वालिटी हो बेकार रे. चल येतो मी आता. भेटू आपण पुन्हा एकदा फिरून आल्यानंतर. आजी येऊ का? बाय 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 बाय. चला मित्रांनो, एकदम आता झंकी बँकी तर एखाद्या आपल्या फॅन फॉलोअरने बघितलं तर टिंगल्याहून जाते. तिला देत होतो तर घेत नाही. बसू का मी? मस्त इंकर भाई. आपला पहिला स्पॉट आहे. फक्त आम्ही 3 जण आहे आणि इथलं वातावरण आई शपथ एकदम क्वालिटी हो. हे बघा, एकदम म्हणजे एवढं क्वालिटी ना. डायरेक्ट पर विषय खोल, पृथ्वी गोल डायरेक्ट, म्हणजे एकदम भारी. आणि इथं धबधब्यांचा आवाज येतोय, पाण्याचा आवाज येतोय, पण कुठून पाणी चालू आहे ते काही दिसत नाहीये. मामाश्री आले. मामा ओ मामा, मामा ओ मामा. तरी तर मामाचा छोटा मुलगा आणि मामी तर दिसत नाही. मामी डायरेक्ट एकदम घोष टाईप आहे. ये आपलं झंकी बँकी. अरे तू कुठून आला? कोण आहे? याला कोणी आणले बाजूला? अरे कुठे? आता ओतूर मध्ये पोहोचलेलो आहे आणि ओतूर मधून आपण आपल्या मावस भाऊ भेटला, सोबत वहिनी पण आहे. तर आता ओतूर मधून डायरेक्ट नॉन स्टॉप आपण शिवनेरीला जाणार आहे. मध्ये ड्रोन शॉट्स जर घेतले तर नक्कीच घेऊ. पण इथं वातावरण एकदम भारी, पावसाचं वातावरण आहे, पण हिरवगार वातावरण, एकदम क्वालिटी. डेस्टिनेशन इज नॉट टू फार. थोड्याच क्षणात आपण पोहोचणार आहे. कुठं? हा का? हे मला म्हणते थोडं राहिलंय. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आणि इथे आपलं स्वागत डायरेक्ट पावसाने केलेलं आहे. अजून एवढं तर नाही, पण आहे. तर आता वे टू शिवनेरी. Our squad 1 2 3 4 दोघांची ओळख करून द्यायची राहिली. अरे उघड, कोण आहे तू? काय कळू द्या थोडा. कोण आहे तुम्ही? दोन्ही पण. तर भाई काय कसं वाटतंय आता इथं आल्यानंतर? आपण गडाच्या पायथ्याशी. सांग रे, मला नाही सांगता. चला जाऊ द्या, काय बोलताच आहे ना. अजून थोडं पुढे जायचंय, मग आपल्याला बाईक पार्क करायची आहे. चले. त्यात असं झालंय का आपल्या गाडीवर ही बसलेली चढती का नाही काय माहिती. आता गाडी चढते की नाही? गाडीला लय दबाव आलाय गाडीवर. चिमटा घेतली. सगळे हेल्मेट ठेवलेले. गाडी एकदम ओके मध्ये पार्क झालेली. चला आता आपण वर जाऊ. काय म्हणायचं बाई? वर जायचं. चला. कुठं जायचंय वर? किल्ल्यावर जायचंय म्हणतो. चला लेट्स गो. तर ओके, एकदम क्वालिटी मध्ये दिसतोय. तू बिडने पुसन भाऊ. तर इथं मित्रांनो गन लावून घेऊ राहिलोय. तू पण लावून घे भाई. तर मित्रांनो ट्रेक चालू झालाय आणि पहिला मेन गेटचं नाव काय?
थांबा तुला पहिल्या मेन गेटचं नाव सांगतो. महादरवाजा. तर म्हणजे अशा प्रकारे वातावरण आहे आणि समोरची जी रिव्हर आहे तिचं नाव आपल्याला माहित नाही, पण लवकरच आपण आपल्या द्रोणद्वारे ना तेवढा शूट घेऊ. आणि महादरवाजाच्या वर आपण उभं इथून किती दरवाजे आहे मामा माहित नाही. आता इथून जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला सगळं सांगण्यात येईल. आणि इथं पहिला फोटोशूट मेन आहे. आपल्याला फोटोशूट शिवाय जमतच नाही त्याच्यामुळे. आणि बाकीची गँग आपली पुढे गेलेली, तर आपण पुढे जाऊ. तोपर्यंत स्टे ट्यून. लॉंग कट शॉर्टकट काय चूज करायचं? शॉर्टकट चूज करू. चला. लॉंग कट चूज करायचा का शॉर्टकट? नाही रे, शॉर्टकट चूज करायचा. चलो. भाई 2 शब्द होऊन जाऊ दे. डेंजर ट्रॅक आहे. वाच लय बोलला तू. मला आहे ना एवढी एक्साइटमेंट आहे ना ड्रोन उडवण्यासाठी. कधी मी माझं ड्रोन उडवतोय, पण इथं अलाउड आहे का नाही ते विचारावं लागेल पहिल्यांदी, त्याशिवाय आपण काही उडवणार नाही. शॉर्टकट लॉंग कट. वातावरण एवढं क्वालिटी ना भाई, एक फोटो झालाच पाहिजे भाई. फोटो घे. ड्रोन अलाउड आहे का नाही आणि जमणार पण नाही. इथं आहे ना एवढी हवा चालू आहे ना मित्रांनो, माइंड मुळे ना आपण आपलं ड्रोन टेक ऑफ करून घरापेक्षा कमी तुला सांगतो. जमलं तर आपण नक्की सकाळी उडवलं होतं. जमलं तर उडू, कारण एवढे बघा ना हवा एवढी चालू आहे त्याच्यामुळे जमतं का नाही ते माहिती नाही, पण आपण नक्कीच ट्राय करू टेक ऑफ करायचा. बरीच लोक आहे बरं का, बरीच पब्लिक आहे. मग खूप नाही म्हणून खूप पब्लिक आहे इथं. सगळी आपलीच स्क्वॉड आहे, आपलीच गँग आहे, काहीच विषय नाही. आणि जस जसं चढतोय तस तसं थकवा जाणवतोय. अजून काही नाही. ड्रोन काढलं आणि पाऊस यायला लागला. नाही नको, पाऊस आला. काय करायचं? वर जाते हात धराय पाहिजे होत त्याला. धर्म बदलत नाही म्हणून त्या मुलाचं काळीच काढलं छाती फोडून आणि ते बापाच्या तोंडामध्ये टाकलं. गुरु मतीदास. एवढी भयान अत्याचार होती, एवढी भयान. आणि याच वेळेला महाराष्ट्रावर आक्रमण झालं अलाउद्दीन खिलजीचं. आणि अलाउद्दीनच्या खिलजीच्या धाडेने वराड, विदर्भाचा जो भाग आहे तिथला एलिचपूर म्हणजे आत्ताचं अचलपूर, शहारलं. 3 दिवस तो तिथेच होता. तिथनं त्याने देवगिरी गाठली. देवगिरीला पारतंत्र्याचं ग्रहण लागलं आणि देवगिरीचा राजा मेल्यानंतर त्याचा मुलगा कृष्णदेवराय याला मारून देवगिरीचा जावई हरपाल देवराय त्याच्या अंगावरचं पूर्ण चामडं सोलून आठवडाभर देवगिरीच्या किल्ल्यावर लावण्यात आलं. महाराष्ट्राची भूमी शहारून उठली. आणि काय असेल, जाऊच्या डोळ्यात अश्रू थांबलेले होते, पण ते अश्रू घडत नव्हते. जय भवानी, जय शिवाजी. जय शिवराय, वंदे मातरम. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, वंदे मातरम. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. तर भावांनो, आपण आता शिवनेरी किल्ल्याच्या पश्चिमेला आहे. तर इथं कडेलोट पॉइंट आहे. या इथं तुम्हाला दिसेल याचा ब्रुंज. तर आपण आता हे समोर दिसतं इथं एक काही सेकंदात पोहोचणार आहे. तर भावांनो, इकडं हा जुन्नरचा व्ह्यू आहे. हे आहे जुन्नर. कसलं भारी दिसते बघा तुम्ही. जंब पर वादवसु अंब पर रावरस अंब पर रघुकुल राज बारी बाह पर सिंधुरती नाह पर दो सहस बाह पर राज है.
आम्ही ज्या गार्डन मध्ये आलोय तिथं अजूनपर्यंत कुणीच नाही आलेलं. हे रहस्यमय गार्डन आहे. इथं मी पण तुम्हाला सांगू नाही शकत काही गोष्टी, त्याच्यामुळे तुम्ही फक्त गार्डन बघा. बाकी गार्डन मध्ये फुलं कमी पण नेचर. अरे तिथं बघ, तिथं फोटो काढायचे. चला इथून आता टॉप लेवलचा व्ह्यू पॉइंट आहे. इथं छत्री सारखं आहे एकदम चिल मारण्यासाठी. आणि किल्ले शिवनेरी क्वालिटी हो. तर मित्रांनो आता ही प्लेस आहे ना, तर माझ्या सूत्रानुसार हे दोघं जण म्हणते इथं आहे ना धान्य ठेवलं जातं. तर बाकी माहिती नाही, पण इथं आपला एक चिंट्या आलाय. चिंट्या आता इथं मस्त कॉपच्यात घेऊन मस्त धुता येईन भाऊ. मागाशी लय बोलत होता इकडं लय चान्स आहे याला, तिथं कॉपऱ्यात घेऊन डायरेक्ट धुवून टाकायचं. आता कॅमेरा बंद करून याला धुतो मी. चालू झाली होती पण तेवढ्यात मामा आला, प्लॅन कॅन्सल केलाय. जाऊ द्या आता, वाचला तो. अंबरखाना त्याच्या आतमध्ये गेलो होतो. तर मग अंबरखाना म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा, मला माहिती नाही. तर मित्रांनो फुल ऑब्सेस्ड विथ घोड प्रकल्प वन विभाग जुन्नर. प्रेम करा गडावर नको गुटक्यावर, प्रेम करा झाडांवर नको प्लॅस्टिकवर. तर मित्रांनो शूट बीट एकदम बेकार झालेला आहे आणि आता वातावरण थोडं पावसाच झालंय नाही का मामा? तर इथं काय म्हटले मामा? तिथं काय इथं काहीच नाही. आणि आता आम्ही ना पावसाचं वातावरण झालंय त्यासाठी आता निघालो डायरेक्ट दुसऱ्या स्पॉट लवकरच येतोय. त्यासाठी कंटिन्यू करा. आता मोबाईलची चार्जिंग लय डाऊन झालेली 25-30% आलेलं आहे. आणि इथं आयुष्यपत येतं मी आता नोटीस करतोय. तर मग ड्रोन शॉट्स वगैरे कसे वाटले कमेंट मध्ये सांगा. आणि तुमच्या भावाला सबस्क्राईबची लय गरज आहे. तुम्ही व्हिडिओ बघता सबस्क्राईब नाही करत, तेवढं सबस्क्राईब करा यार प्लीज 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 सबस्क्राईब करा. आता निघतो डायरेक्ट